भगवान भोलेनाथ हे सर्वस्व असताना सगळं सोडून कैलासावर का बरं राहायला गेले? तेव्हा ब्रह्मदेवानं सांगायला सुरुवात केली की बघा, भगवान भोलेनाथ यांचा एक भक्त होता. त्याचं नाव होतं, एक कांपिल्य नावाचं नगर होतं आणि त्या नगराचा राजा, त्याचं नाव होतं, त्या राजाचा मुलगा, त्या मुलाचं नाव होतं गुणनिधी. बरं का, नाव होतं गुणनिधी. ऐकताय ना? नाव काय होतं? गुणनिधी. पण सगळा अवगुणांचाच भांडार त्याच्याकडे होता. अवगुणांचा भांडार म्हणजे गुणांचा निधी, जो गुणांचा संचय करतो, ज्याच्याकडे सगळे गुण आहेत, असा नावाचा अर्थ होतो. परंतु सगळा अवगुणांचंच भांडार त्याच्याकडे होतं. म्हणजे बघा, तसं पाहायला गेलं तर जातीनं ब्राह्मण कुळातला होता. त्याच्या वडिलांचं नाव यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण, आणि त्या ब्राह्मणाचा हा मुलगा, त्याचं नाव गुणनिधी. सगळी वाईट वाईट कर्म करायचा, पण वडील मात्र वेद पठन करणारे, स्त्रीकाल संध्या करणारे असे यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण. पण मुलगा मात्र सगळी वाईट कामं करायचा. जुगार खेळायचा, व्यभिचार करायचा, संध्या तर काही त्यांनी स्वप्नात सुद्धा केली नाही, ब्राह्मण कुळात येऊन सुद्धा. बरं, आणि झालं काय, तो हळूहळू जसा मोठा व्हायला लागला, शाळेत जाऊ लागला, तो काय करायचा, चोऱ्या करायला सुरुवात केली त्याने. चोऱ्या करत असताना आधी छोट्या छोट्या चोऱ्या करायचा. बरं का, आधी त्याच्या वयाला शोभतील अशा चोऱ्या करायचा. आणि मग काय झालं, हळूहळू तो मोठ्या मोठ्या चोऱ्या करायला लागला. मग जेव्हा चोरी करून काही भेटलं नाही, एखाद्या ठिकाणी चोरी करता आली नाही, तर आता काय करू लागला, घरातच चोरी करू लागला. बरं का, आणि घरात चोरी करत असताना त्याच्या आईनं पाहिलं. आईनं पाहिल्यानंतर आईनं त्याला समजावून सांगितलं. आधी सुरुवातीला समजावून सांगितलं, बाळा चोरी करू नको. कारण काय असतं, एखाद्या कुठल्याही घरामध्ये, ऐका, आपलं लेकरू काय करतंय हे वडिलांपेक्षा आईला जास्त माहीत असतं. बरोबर, कारण आई घरामध्ये असते, आईचं त्या बाळाकडे लक्ष असतं. मग कदाचित वडिलांचं अनावधानाने जरी लक्ष नाही गेलं तरी आईचं मात्र लक्ष त्या बाळावर असतं. मग ती आई त्या गुणनिधीला समजून सांगायची की बाळा तू चोरी करू नको, चोरी करू नको, पण हा काही ऐकत नव्हता. आणि बघा, आईनं संस्कार द्यायचे तर ते लहानपणापासूनच द्यावे लागतात. बरं, मोठं झाल्यानंतर त्याच्या स्वभावामध्ये बदल होत नसतो. मग काय होतं, हा चोऱ्या करून आणू लागला, चोरी करून आणू लागला. मग चोरीचं संपल्यानंतर घरातलं चोरताना तो म्हणायचा, आईनं जर थांबवलं, तो म्हणायचा तू जर मला हे दिलं नाही तर मी आत्महत्याच करतो. काय म्हणायचा, हे घरातले काही मौल्यवान वस्तू जर तू मला दिल्या नाही तर मी आत्महत्या करतो. मग आईचंच काळीज, ते आईला वाटायचं लेकरू मरण्यापेक्षा घेऊन गेलेलं बरं. पण हा आईचा स्वभाव मात्र तिथे चुकला. काय होतं बघा, आपल्याकडे एका दरोडेखोराची कथा आपल्याला सगळ्यांना प्रख्यात आहे. तो दरोडेखोर, त्याला फाशीची शिक्षा दिली. बरं का, फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आणि आता बघा, आपल्याकडे असं आहे की एखाद्याला फाशीची शिक्षा दिल्यानंतर त्याला विचारतात की तुमची शेवटची इच्छा काय. विचारतो की नाही आपण, तिथे विचारतात तुमची शेवटची इच्छा काय. तर त्या दरोडेखोराने असं सांगितलं की मला माझ्या आईला भेटायचे. सगळ्यांना वाटलं एवढा दरोडेखोर आहे, एवढा वाईट वागला, पण जाऊ द्या, शेवटी तरी आईची त्याला आठवण आली, आईचं स्मरण झालं. आईला बोलावून घेण्यात आलं. आई जवळ आली, तो दरोडेखोर तिच्या पुढे उभा आहे. आणि माता माऊल्या नवल असं झालं, त्या दरोडेखोरानं आईचं दर्शन सोडलं आणि आईचा गळा दाबायला सुरुवात केली. सगळे घाबरले आणि त्याला आईपासून बाजूला करू लागले. म्हणे, अरे तुला आईचं दर्शन घ्यायचं असं आम्हाला वाटलं म्हणून तुझ्या आईला बोलवलं, तू तर आईला मारायला लागला आणि आमच्या समोर. म्हणे, आईला मारण्यासारखं झालं काय. तो दरोडेखोर म्हणतो, मी आज फासावर जाण्याचं कारण एकमेव माझी आई आहे.
मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा मी शाळेतून पेन्सिल चोरून आणायचो. आई म्हणायची पेन्सिल कशाला चोरून आणतो, पेन चोरून आण, पेन. मग मी पेन चोरून आणायला लागलो. पेन चोरून आणायला लागल्यावर आई म्हणायची अरे पेन चोरून नको आणू, कंपास बॉक्सच चोरून आण. मग मी कंपास चोरून आणायला लागलो. असं करत 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 आईच्या कृपेनं चोऱ्या चांगल्या होऊ लागल्या म्हणे. तो काय म्हटला, मग मी दप्तर चोरून आणू लागलो. मग मी मोठ्या मोठ्या चोऱ्या करायला लागलो. आणि एक दिवस चोरी सोडून मी दरोडा टाकून दरोडेखोर झालो. आणि आज फासावर ज्या कारणामुळे जातोय ती फक्त आई आहे. हिनी जर लहानपणी मला थांबवलं असतं, मला मारलं असतं, तर मी आज एवढा मोठा दरोडेखोर झालो नसतो. अहो, आपल्याला बहिणाबाई चौधरी माहिती आहेत की नाही सगळ्यांना? बहिणाबाई चौधरींचा मुलगा म्हणजे सोपानदेव. बरं का, एकदा काय झालं, बहिणाबाई चौधरी चुलीवर भाकऱ्या करत होत्या. आणि भाकऱ्या करत असताना अंगणामध्ये त्यांचा मुलगा सोपानदेव खेळत होता. खेळताना त्याच्या तोंडातून एक शिवी गेली आणि ती ऐकली बहिणाबाई चौधरींनी. प्रचंड राग आला. भाकऱ्या करत असताना अगदी रागाच्या भरामध्ये त्यांनी ते चुलीवर ठेवलेलं उलताना असतं ना आपण भाकऱ्या भाजतो, ते घेऊन सोपानदेवांच्या मागे पळाल्या. तर सोपानदेवांना वाटलं आता आई माझ्या जिभेला चटका देणार. बहिणाबाई धावतायत त्याच्या मागं, तो पुढे पळतोय. आणि पळून पळून थांबल्यानंतर त्याने असं तोंड झाकून घेतलं. माता मौल्या बहिणाबाईंनी त्याच्या तोंडाकडे पाहिलंच नाही, शर्ट वर केला आणि नाभी कमळाला चटका दिला आणि म्हणाल्या जे पोटी तेच ओठी. तुझ्या पोटामध्ये बघा, जे पोटात असतं तेच ओठात येत असतं. आधी तुझ्या हा विकार पोटामध्ये आला, नंतर तुझ्या मुखातून तो आला. म्हणून मुळाशी चटका दिला. मग असे चटके जर आपण आपल्या लेकरांना लहानपणी दिले ना, तर मोठे मोठे ते चटके आपल्याला देणार नाहीत. हा गुणनिधी सुद्धा असाच होता बरं का. आईनं भरपूर वेळा समजून सांगून सुद्धा त्यानं ऐकलं नाही. मग एक दिवस काय झालं, त्याला घरामध्ये त्याच्या वडिलांची एक हिऱ्याची अंगठी दिसली आणि आईला त्यानं ती अंगठी मागितली. आता अंगठी मागितल्यानंतर झालं काय, आई म्हणू लागली अरे एवढी मौल्यवान, एवढ्या किमतीची अंगठी तुला मी देऊ शकत नाही. मग त्यानं रोजचं त्याचं ठरलेलं, ही अंगठी दिली नाही की मी आत्महत्याच करतो. मग आईनं ती अंगठी त्याला दिली. अंगठी दिली आणि बघा तो जुगारामध्ये ती अंगठी हरवला. ती जुगारामध्ये अंगठी त्याच्याकडून हरवल्या गेली. बऱ्याच दिवसानंतर झालं काय, आता हा यज्ञदत्त म्हणजे त्याचे वडील हे गावामध्ये काही कामासाठी फिरत असताना एका सावकाराकडे त्यांना ती अंगठी दिसली. त्यांच्या मनात वाटलं की अरे ही तर आपल्या घरातली अंगठी आणि ही इथं कशी आली. हे घरी आले. यज्ञदत्त घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला विचारलं, म्हणे का गं आपल्या घरातली हिऱ्याची अंगठी कुठे गेली. आता हिला माहीत होतं की आपल्या मुलाकडे ती अंगठी दिलेली आहे, पण ती खोटं बोलली. ती म्हणली नाही मला नाही माहीत, तुमची अंगठी तुम्ही ठेवली असेल. यज्ञदत्ताला वाटलं, कळालं म्हणजे ही मला खोटं बोलतीये. मग त्यानं काय केलं, त्या दोघांवर, त्याच्या मुलावर आणि पत्नीवर पाळत ठेवली, नजर ठेवली की हे काय करतात बाबा बघू तरी. मग त्या गुणनिधीचा रोजचा नित्यनियम काय होता, घरी यायचं, आईकडून घरातलं मौल्यवान वस्तू घेऊन जायच्या. मग त्याला ते बघितलं त्याने की हा येतोय, ही त्याला सगळ्या वस्तू घरातल्या देतीये, काही म्हणतही नाहीये. मग एके दिवशी त्या यज्ञदत्त नावाच्या ब्राह्मणाने त्यांना एके दिवशी काय झालं, लक्ष आहे ना तुमच्या सगळ्यांचं, लाईट गेली तरी लक्ष ठेवायचं बरं. माझं विसरलं तर तुम्ही सांगायचं मला, कारण आता माझं वय झालं, मला आठवत. त्या गुणनिधीने एक दिवस काय केलं, त्या यज्ञदत्ताला कळालं आणि त्याने त्याला जागेवर पकडलं. मग दोघांनाही प्रचंड रागवला आणि एवढा रागवला आणि त्या दोघांनाही घराच्या बाहेर काढून दिलं. म्हणजे गुणनिधीसोबत त्याच्या आईला सुद्धा बाहेर जावं लागलं. बाहेर काढल्यानंतर त्या यज्ञदत्त नावाच्या ब्राह्मणाने दुसरं लग्न केलं, दुसरा विवाह केला
आणि आता मात्र काय झालं, त्या गुणनिधीला पश्चाताप होऊ लागला की म्हणे आता तर घरी जाण्याचा दरवाजाच बंद झाला, कारण आता वडिलांनी दुसरं लग्न केलं, ते काय आता आपला स्वीकार करणार नाहीत. प्रचंड पश्चाताप झालाय त्याला, आता काय करू कळत नाहीये. पण मग त्यानं काय केलं, आईला तिथेच सोडलं आणि ते नगर सोडूनच निघून गेला. नगर सोडून निघून गेल्यानंतर काय झालं, बरेच दिवस अनेक गावोगावी भटकत होता. ह्या गावातून त्या गावात, ह्या गावातून त्या गावात, सगळीकडे फिरत होता. पण त्याला कुणीच आश्रय देत नव्हतं, कुणीच आश्रय देत नव्हतं. अनोळखी माणसाला आपण घरात घेतो का हो? मग दुसऱ्या गावात गेल्यानंतर त्याला कोण घरात घेणार आहे? मग त्याला कुणीही आश्रय देत नव्हतं. मग ज्याला आश्रय काही नसतं की नाही, त्याला हे देवाचं मंदिर आश्रय असतं, बरोबर. ज्याला जर कुणी आश्रय दिला नाही एखाद्याला, की त्याला देवाचं हे मंदिर. मग त्याच गुणनिधीला एक आपल्याकडे जसं आहे ना, असं भव्य दिव्य असं शिवालय दिसलं आणि त्यानं त्या शिवालयामध्ये तो आला. शिवालयामध्ये आल्यानंतर अगदी जशी आपली ही शिवकथा चालू आहे की नाही, तशी भव्य दिव्य अशी तिथे शिवकथा चालू होती. शिवकथा चालू असताना झालं काय, आता तो बरेच दिवस फिरत होता की नाही, बरेच दिवस फिरत होता. कधी त्याला खायला मिळायचं, कधी मिळत नव्हतं. आता फिरत फिरत 8 दिवस सलग त्याला काही खायला मिळालं नाही आणि मग भुकेनं व्याकुळ झाला होता. पण मंदिरात आश्रय केला आणि शिवकथा त्याच्या कानावर पडली. शिवकथा कानावर पडत असताना काय झालं, शिवकथा झाल्यानंतर सायंकाळी नैवेद्य आणि आरती व्हायची तिथे. मग त्याला तो नैवेद्य येताना दिसला आणि त्याच्या मनात इच्छा झाली की मला हा नैवेद्य खायचा आहे. जेणे त्याला भूक लागली होती, बरेच दिवस उपाशी होता आणि नैवेद्य खाण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये तयार झाली. पण त्याला वाटलं आपण जर असंच नैवेद्याकडे गेलो तर मला नैवेद्य कोण देणार नाही. मग त्यानं संध्याकाळ होण्याची वाट पाहिली. तो म्हणे रात्र झाली, अंधार पडल्यानंतर आपण सगळे जिकडं तिकडं गेल्यानंतर गुपचूप जाऊन नैवेद्य खाऊ. मग त्यानं संध्याकाळ होण्याची वाट पाहिली, रात्र झाली, आरती झाली, सगळे गेले आणि काही 4-2 रोजचे तिथे पुजारी वगैरे ते मंदिरामध्ये झोपले. झोपल्यानंतर ह्यानं काय केलं, नैवेद्य खाण्यासाठी मंदिरामध्ये गेला. आत गाभाऱ्यात गेल्यानंतर तिथे जो दिवा चालू होता की नाही, तो दिवा अतिशय मंद झाला होता, म्हणजे कमी झाला होता. त्याच्यामुळं त्याला तो नैवेद्य दिसत नव्हता. मग त्यानं काय केलं, युक्ती केली. त्यानं आपल्या अंगातला जो अंगरखा होता, त्याचं शर्ट होतं ते फाडलं आणि त्याची वात तयार केली. त्याची वात तयार केली आणि तो दिवा वाढवला. त्या मंदिरामध्ये त्यानं प्रकाश केला, उजेड केला. आणि जसा त्या मंदिरामध्ये उजेड झाला, ते बाकीचे पुजारी ते जागे झाले आणि मग त्यांना कळालं, त्यांना असं वाटलं की मंदिरामध्ये कोणीतरी चोर शिरला. म्हणून सगळे पुजारी जेवढे काही तिथं लोक होते ते सगळेजण त्याला मारायला धावले. चोर 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 म्हणून त्याला एवढं मारलं. शिवपुराण असं सांगतं की तो आंधळा झाला महाराज, त्याचे डोळे फुटले, आंधळा झाला आणि आधीच भुकेनं व्याकुळ झालेला, जेवण मिळालं नव्हतं, त्यात हा मार सहन झाला नाही आणि तिथेच त्याचा प्राण निघून गेला, मरण पावला. मरण पावल्यानंतर यमदूत आले. पण नवल असं झालं की तिथे शिवगण सुद्धा आले. शिवगण आल्यानंतर ते म्हणू लागले की ह्याला आम्ही घेऊन जाणार. यमदूत म्हणाले की अरे याने आयुष्यभर फक्त दुराचार, व्यभिचार, वाईट वागलाय आणि तरी तुम्ही त्याला शिवलोकात घेऊन जाणार आहे. त्यावर त्या शिवगणांनी सांगितलं, ऐका बरं, हे फार महत्वाचं आहे. शिवगणांनी सांगितलं, हा आयुष्यभर जरी वाईट वागला असला ना, तरी अंतकाळी त्याला भगवान शिवाचा नैवेद्य खाण्याची इच्छा मनामध्ये जागृत झाली आणि त्यानं मंदिरामध्ये भगवान भोलेनाथांसमोर उजेड केला, प्रकाश केला, बरं का. म्हणून दिवाबत्तीला फार महत्त्व आहे बरं. मंदिरामध्ये आपण सायंकाळी सकाळी मंदिरात दिवा लावतो की नाही. भगवान भोलेनाथांचं मंदिर असेल, इतर कुठलंही मंदिर असेल, तर तिथे दिवाबत्ती केली पाहिजे. दिवा, अगरबत्ती, धूप, दीप लावला पाहिजे. आणि असं सांगतात की जिथे सर्वजण जातात, जिथलं मंदिर अतिशय चांगलं आहे,
तिथे तर बऱ्यापैकी दिवाबत्ती होतेच, पण एखादं पुरातन मंदिर असतं बघा गावामध्ये, पडलेलं असतं थोडंसं, तिथे सहसा कोणी जात नाही. त्या ठिकाणी जाऊन जर प्रकाश केला ना तर त्याचं विशेष पुण्य आपल्याला भेटत असतं. म्हणून त्या गुणनिधीनं त्या मंदिरामध्ये प्रकाश केल्यामुळं साक्षात शिवगण आले आणि त्याला शिवलोकामध्ये घेऊन गेले. शिवलोकामध्ये घेऊन गेल्यानंतर पुढच्या जन्मात काय झालं ऐका. पुढच्या जन्मामध्ये तो कलिंग देशाचा राजा म्हणून जन्माला आला. शिवाची कृपा झाल्यानंतर काय आयुष्यात कमी होणार आहे. कलिंग देशाचा राजा झाला आणि त्याचं नाव होतं दम, त्याचं नाव होतं. मग आता राजा आहे म्हटल्यानंतर सगळी सत्ता त्याच्या हातामध्ये. मग त्यानं त्याच्या जेवढ्या राज्यामध्ये जेवढी शिवाची मंदिरं होती ना त्यांची दुरुस्ती केली, जीर्णोद्धार केला आणि प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला, महिन्यामध्ये प्रत्येक शिवरात्री येते बरं का, तर त्या शिवरात्रीला तिथे दीपोत्सव करायचा. कारण भगवान शंकराच्या कृपा आशीर्वादानं त्याला शिवलोक प्राप्त झालं होतं आणि मग तो त्या प्रत्येक शिवरात्रीला तिथं दीपोत्सव करायचा. आणि या दीपोत्सव करण्यातून भगवान शंकराप्रती त्याची असलेली निष्ठा, भावना, श्रद्धा, प्रेम, एक दिवस काय झालं, त्यानं कठोर अशी तपश्चर्या केली आणि या तपश्चर्येमुळं भगवान भोलेनाथ उमा पार्वती सहित त्याच्यासमोर प्रकट झाले बरं का. प्रकट झाल्यानंतर असं सांगतात, भगवान महादेव आणि पार्वती दोघेही त्याच्यासमोर उभे आहेत. तो गुणनिधी म्हणजेच तो दम, कलिंग देशाचा राजा, तो त्या दोघांकडेही पाहतोय. भगवान भोलेनाथांना पाहून झाल्यानंतर त्याची नजर पार्वतीकडे गेली. पार्वतीकडे गेल्यानंतर तो एकटक पार्वतीकडे बघत होता. पार्वतीला वाटलं की हा असा माझ्याकडे का बरं बघतोय. आणि बघा, आपल्या स्त्रियांना आपल्याकडं कोण कशा नजरेनं बघतंय हे लगेच कळतं. एखादा आपल्याकडे वाईट नजरेनं जरी बघत असला तरी कळतं आणि चांगल्या नजरेनं बघतोय ते सुद्धा कळतं. पार्वतीला वाटलं हा एकटक ज्या आरती माझ्याकडे बघतोय त्या आरती हा वाईट नजरेनं माझ्याकडे बघतोय. पार्वती माता क्रोधित झाल्या, क्रोधायमान झाल्या आणि क्रोधायमान होऊन त्यानं त्याचे एक डोळाच फोडून टाकला महाराज. डोळा फोडून टाकल्यानंतर भगवान भोलेनाथांनी पार्वतीला शांत केलं, भवानीला शांत केलं आणि म्हणे अगं तू असं का केलं, तो माझा भक्त आहे. त्यानं मंदिराचा जीर्णोद्धार केला, दीपोत्सव केले आणि तू त्याचा डोळा फोडून टाकला. पार्वतीनं सांगितलं तो माझ्याकडे वाईट नजरेनं बघत होता. भोलेनाथ म्हणतात पार्वती तो तुझ्याकडे वाईट नजरेनं बघत नव्हता, त्याच्या मनामध्ये भाव असा चालू होता की भगवान भोलेनाथांसोबत उमा पार्वती सदा सर्व काळ आहे. असं काय बरं पुण्य केलं असन पार्वतीने की जेणेकरून भगवान शंकराचा नित्य सहवास तिला आहे. मला असं काय करता येईल की जेणेकरून मला सुद्धा भोलेनाथांचा नित्य सहवास भेटेल. आणि ह्या विचारांमुळं तो पार्वतीकडे एकटक नजरेनं बघत होता. पार्वतीला वाईट वाटलं. ती म्हणाली स्वामी माझ्याकडून चुकी झाली. परंतु त्याचा भाव बघून पार्वती आणि भोलेनाथांनी त्याला दिव्य दृष्टी दिली असं सांगतात. दिव्य दृष्टी दिली आणि त्याचा उद्धार झाला आणि माता माऊल्या त्याचंच नाव पुढे कुबेर झालं. काय झालं? कुबेर. मग आपल्या जगामध्ये जेवढं काही धन आहे, आपण म्हणतो की नाही देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. मग जेवढ्या काही धनांचा अधिकारी अधिपती तो त्या कुबेराला करून टाकलं. आणि भोलेनाथांनी सांगितलं की आजपासून तू माझा जिवलग मित्र होशील, आजपासून तू माझा जिवलग मित्र होशील. मग त्या कुबेराला सुद्धा आनंद वाटला की एवढ्या दिवसाची आपण केलेली शिवाची सेवा आता कुठे फलद्रूप झाली, सार्थक झाली. आणि म्हणून त्या कुबेरानं असं ठरवलं, भगवान भोलेनाथांकडे एक प्रार्थना केली की हे भोलेनाथ तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात की नाही आणि तुम्ही मला स्वतःचं मित्र म्हणून घेतलंय. मग माझ्यासाठी तुम्ही काय करा, आता तुम्ही माझ्यासाठी कैलासावर राहायला चला. कैलासाच्या पायथ्याशी एक अलकापुरी नावाचं एक नगर आहे, तिथे तुम्ही नित्य सहवास करावा अशी माझी इच्छा आहे.
बरं का. आणि म्हणून ऐका, आपल्याला प्रश्न पडतो, भगवान महादेव सगळं सोडून कैलासावर का राहायला गेले? तर फक्त आणि फक्त या कुबेराच्या मैत्रीपोटी भगवान भोलेनाथ सगळं सोडून कैलासावर राहायला गेले. मग हे आपण काय म्हणतो, कैलास केवासी म्हणतो की नाही, कैलासपती, बरोबर. मग या कैलासपती असणाऱ्या महादेवांना आपण नमस्कार केला पाहिजे, आपण वंदन केलं पाहिजे.